आज मी चवळीची पालेभाजी बनवणार आहे. त्यासाठी अशा बारीक पानाची चवळी घ्यायची आणि आहे ना छान धुवून तिला असं परत पाण्यामध्ये थोडंसं 1 मिनिटच उकळून घ्यायचं. उकळल्यामुळे काय होतं, त्याचा काळपटपणा जातो आणि बुळबुळीत असं जरा ते पण निघून जातं आणि भाजी आपली खूप छान टेस्टी लागते. मग असं उकळून आहे ना पाण्यामधून तिला असं चाळणीमध्ये काढून घ्यायचं. त्यावर पुन्हा थंड पाणी घालायचं आणि असं हाताने दाबून त्याचं पाणी काढून घ्यायचं. आणि नंतर पुन्हा हाताने आहे ना तिला अशी सुट्टी करून घ्यायची, म्हणजे परतताना त्यामध्ये मीठ वगैरे व्यवस्थित मिक्स होतं. तर तेलामध्ये जिरे घालायचे फोडणीला, 2 कांदे, 15-20 पाकळ्या लसणाच्या घालायच्या आणि मिरची घालायची. मिरची तुम्ही कापूनही घालू शकता, माझ्याकडे बारीक केलेली असते मी तीच घातली आहे. आणि यावर मीठ घालून घ्यायचं. मीठ थोडं कमीच घालायचं, या भाजीला मीठ जास्त लागत नाही. आणि मस्त 5 मिनिटं तिला शिजून द्यायची. त्यानंतर मध्ये मध्ये असं चेक करायचं, पाणी आटेपर्यंत शिजवायची आणि छान भाकरी बरोबर मस्त खायची भाजी.